ऍक्च्युली सर आता हे 130 सेट केलेलं आहे. त्यात ग्लू टाकले जाते. ते कुठून आले ग्लू दिले ते आम्ही ना हे सेकंडच बोलले सध्या. एका जणाचे हे होते तर आता ऑर्डर दिला गुजरातून. चिकट आपली जी सीट आहे आपली त्याची आणि ग्लूची. होम सीट कुठून आणले हे गुजरातून हे ऑर्डर. तर ते 84 रुपयाची एक सीट येते. काय 4x6 4x6 फूट सीट. हा मीटर. तर त्याच्यानंतर ते आमचं हे 6x8चं ते आहे. 5 किती निळे आहे? 5 निळे आणि 20 पिवळे. हा. एका किलो मध्ये 18 पॅकेट होता सर किलो मध्ये. ते आता हे चिटकायचं काम नाही आता. हे घालणं ग्लू टाकल्यानंतर काढून गळ्याची आणली. आता हे 130 वर आल्यानंतर ते होऊन जाते. मग हिरो बटन दाबणं पडते आणि सुरू 130 वर जाऊ लागते. 130 हे वातावरणाच्या हिशोबाने असते. नंतर मग टाकायचं का? आता हे पावसाळ्यात हिवाळ्यात 150 वर करणार सेट ते. आता जर वातावरण कमी जास्त गरम आहे ते 130 वर चालून जाते. बंडल 15, 12, 14 बंडल होतात. ठेवलं प्रत्येकाला करायचं. प्रत्येकाला करायचं. हा प्रत्येकच एक सेट लागलं सर. ते एक पलटी मारलं त्याच्यात ते लागून जातं. अच्छा. तयार झालं का ते? हा झाला तयार ते. ते तयार झालं सर. हे खालून दिले नाही दिले. पीक पद्धती म्हणतो आपण, म्हणजे त्यामध्ये आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, हे जे आहे याच्यासाठी पाहिजे. जास्तचा पाऊस झाला, कमी पाऊस झाला, एक पीक हातचं गेला तरी एक दुसरं दुसरं पीक आता त्यामध्ये. त्यामुळे तुम्ही कपाशीमध्ये उडीद घेतला, मध्ये हिरवाई टाकला तुम्ही मक्याचा, उद्या ते खायला होते, ढोरायला चारा होते, चालू सर. जनावरा चालू आहे. हा मग तेच दोन्ही मोठा झाला काढायचा, छोटा मोठा करायचा. उडीद बरेच शेतात सर कपाशीमध्ये. उडीद तूर म्हणजे 70-80% प्लॉट मध्ये आहे समजा उडीद तूरचा. झेंडू लागवड. पाण्यात आहे सर ते. ग्लू पाहिजे आपला ग्लू आहे. आता 1 दिवस पाणी चालू होतं सर.